पनवेल महानगरपालिकेच्या रणधुमाळीला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि त्याप्रमाणे वार्ड क्रमांक 16 मधून आपल्या सौभाग्यवती करीनाताई राजेश घरत या वार्ड क्रमांक 16 मध्ये निवडणुकीसाठी उभ्या आहेत. कोणते महत्वाचे मुद्दे घेऊन आपण या निवडणुकीमध्ये उतरलात, पहिला प्रश्न, आणि कोणत्या पक्षामधून आपण ही उमेदवारी करताय? प्रथम माझे सर्व नागरिकांना आणि माझ्या शेतकरी कामगार पक्षाला माझे नमस्कार आणि त्यांचे मी धन्यवाद महाविकास आघाडीला माझ्याकडून. कारण मी नवीन पनवेल शहराचा 16 नंबर वार्ड क्रमांक ओबीसीचा जो फॉर्म भरलेला आहे त्या पात्रतेचं मला समजलं. त्याबद्दल मी पुन्हा एकदा बाळाराम पाटील साहेब यांच्या आधारस्तंभ येते आणि त्यांच्या मार्गदर्शनच खाली आम्ही हा शेतकरी कामगार पक्षाचा जो पण विकासाचा गाडा आहे तो चालवतो. कुठल्याही प्रश्नाला उत्तर द्यायचं असेल तर आमचे वरिष्ठ म्हणजे बाळाराम पाटील सुखाला असो दुखाला असो प्रत्येकाच्या सहाय्याला बाळाराम पाटील सदैव आमच्या पाठीशी असतात. त्याच्यानंतर आम्हाला आता 16 नंबर मधले म्हणायचे, तुम्ही मला विचारलं का तुम्ही कोणते मुद्दे घेऊन, मुद्दे तर भरपूर आहेत. ज्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीचा तुम्ही बघत असाल कारभार चालू आहे, हम करूचा कायदा चालू आहे, सरकारी यंत्रणे असतील किंवा ईव्हीएमचं आता तुम्ही मुंबईमध्ये पाहिलं असेल, म्हणजे कोण विरोधात बोललं तर त्याच्यावरती लगेच ईडी वगैरे लावायची आणि आपल्याकडे खिचून घ्यायची, ही परिस्थिती चालू आहे. विकासाच्या कुठल्याच मुद्द्यावरती भारतीय जनता पार्टी निवडणूक लढत नाही. आपण पाहिलं असेल का नवीन पनवेल मधले रस्ते, काय रस्त्यांची दुरावस्था आहे, धुळीचा साम्राज्य निर्माण झालेला आहे. त्याच्यानंतर पाण्याची समस्या खूप मोठी आहे. नागरिक अत्यंत पाण्याच्यासाठी एवढे वैतागलेले आहेत भारतीय जनता पार्टी महानगरपालिकेवरती का पाणी आम्ही गटारातलं पिऊ का सार्वजनिक बोरिंग मारू अशी अवस्था झालेली आहे. कारण प्रत्येक बिल्डिंग मध्ये हीच समस्या आहे, पाणी सर्वात मोठी समस्या आहे. तर त्या समस्या आज 25 वर्ष त्यांच्याकडं महानगरपालिका आहे, आज 15 वर्ष इथले आमदार आहेत, त्यांनी त्या अजून प्रश्न ते काय तिथे सॉल्व्ह केले नाही. परत दुसरे प्रश्न असतील गार्डनची दुरावस्था करून ठेवलेली. तुम्ही आता कुठल्याही सेक्टर 10च्या गार्डनमध्ये बघा, तिथे असं वाटतं की बैल घ्यावा आणि चरायला नेवा, किंवा कुणाच्या जर मी विनंती पण करू कुणाला चार वगैरे आपल्या मराठी भाषेमध्ये गावाकडे बोलतात तर तिथेशी एवढा असं घात झालेलं आहे, 2-2, 2.5 फुटाचे. गटारांचे प्रश्न आहेत, गटारांच्या वरती नाल्यांवरती जे आपण फुटपाथवरती चालायचं तिथेशी तसेच गटारे ओपन आहेत. जर एखादा लहान मुलगा शाळेतला पडला तर अशा भरपूर समस्या आहेत. आणि तुम्हाला म्हणायचं की गेल्या 5 वर्षांमध्ये जे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक त्यांनी काही काम केली नाहीत किंवा असं काही? 100% आम्ही ज्यांच्या विरोधात फॉर्म भरलेले आहे त्या तर आम्हाला माहितीच नाही नगरसेविका आहे. मी गेल्या 13-14 वर्ष सेक्टर 3 नवीन पनवेलमध्ये राहतो, पण मी त्यांचं नाव ऐकले. पण समाजात आता मी इथे फिरालो सेक्टर 16 मध्ये 16 वार्ड क्रमांकामध्ये फिरलो मी, तर मी भरपूर जणांना विचारलं का असे असेल, तर बिलकुल त्या माणसांचं काम नाही जे आमच्या समोर. पुन्हा त्याच उमेदवारांना या निवडणुकीमध्ये उतरलं गेलंय, जे भारतीय जनता पार्टी मागे जे उमेदवार पुन्हा ह्याच निवडणुकीमध्ये उतर, कुठेतरी जनता नाराज वाटते का? काय काय अपेक्षित आहे? निश्चित आपण ज्या ओबीसीचा फॉर्म भरलेला यायचा अ मधून त्यांचं कुठेही काम नाही, लोकांपर्यंत कधी पोहोचले नाही. छोटासा कार्यक्रम केला आणि आम्ही खूप मोठे झालो असं नाही. नागरिकांचे प्रश्न जे आहेत, रस्त्याची समस्या, पाण्याची समस्या, गार्डन, आता विद्यार्थ्यांसाठी काहीतरी नोकऱ्या, ह्या गोष्टींकडे बिलकुल लक्ष नाही त्यांचं. फक्त आम्हाला पैसा कमवायचा आहे आणि आम्हाला आमच्या सत्तेचा माज आहे. वार्ड क्रमांक 16 मध्ये सर्वात मोठी समस्या कोणती उद्भवते की ज्या समस्येकडे आपण मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उतरणार आहात लक्ष देऊन? निश्चित आपण मला प्रश्न सर्वात भारी विचारलेला आहे. कारण जे सेक्टर 8, 9 आणि 10 इथे सर्वात मोठी रस्ते आणि पाणी ही खूप मोठी गैरसोय आहे. तिथे पाण्याची जर बोलले तर प्रत्येक बिल्डिंग मध्ये दररोज एक टँकर मागवायला लागतो. तिथले नागरिक आहेत बिल्डिंगचे, तिथले कमिटीची लोक आहेत, ती अक्षरशः वैतागलेली आहेत. कारण सोसायटीचा जो आपण फंड उपलब्ध करतो, जो हर 1 महिन्याचा वगैरे आम्ही सोसायटीचा काढतात, ते पूर्ण टँकरवर जातात आणि त्यामुळे बिल्डिंग सुद्धा खराब होण्याची. कारण रिडेव्हलपला आता इकडे भरपूर मागणी आहे, त्या हिशोबाने रिडेव्हलपचा विषय सुद्धा नवीन पनवेल भरपूर आहे. भरपूर बंद करा, कट करा मग.
नमस्कार, मी करीना राजेश घरत, प्रभाग क्रमांक 16, महाविकास आघाडी शेतकरी कामगार पक्षाची उमेदवार आहे आणि आपल्या या निवडणुकीला उभी आहे. निवडणूक करणं, राजकारण करणं, निवडणुकीला उभी राहणं हे माझं स्वप्न नव्हतंच, परंतु आजपर्यंतचा महिलांचा इतिहास पाहता हा माँसाहेब जिजाऊ असतील, अहिल्याबाई होळकर असतील, सावित्रीबाई फुले असतील, हा महिलांचा इतिहास, हा लढण्याचा इतिहास आहे. आणि आज आपली बहीण, तुमची मुलगी सक्षमपणे उभी आहे आणि तिला प्रचंड बहुमताने विजयी करा. सांगायचं झालं तर मागच्या 5 वर्षाचे जे उमेदवार आहेत त्यांनी आजपर्यंत कुठल्याही प्रश्नांना तोंड दिलेलं नाही. अनेक महिलांचे प्रश्न आहेत. पाण्याचा प्रश्न झाला, गटाराचे प्रश्न झाला, रस्ते खराब आहेत, गार्डनची दुरावस्था खराब आहे आणि आपल्या ह्या प्रभागामध्ये विकास घडवायचा आहे. मी तरुण आहे, एक संधी तर देऊन बघा. या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही आणि या तरुण पिढीला नक्कीच संधी द्यायला हवी. माझ्या या पक्षाने नक्कीच या तरुण पिढीला संधी दिलेली आहे आणि त्या पक्षाचा मी खूप खूप आभारी आहे.